नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अमोक चॅनलवर भगवद्गीता प्रवचन मालिकेच्या पवित्र प्रवासात. मागील भागात आपण पाहिलं अर्जुनाचं मन कोसळलेलं, हातातून गांडीव खाली पडलेलं. तो म्हणतो मी युद्ध करणार नाही. आणि आता या क्षणी सुरू होतोय श्रीकृष्णांचा पहिला दिव्य उपदेश. अर्जुन अजूनही संभ्रमात आहे. तो विचारतो, मी गुरूंवर बाण कसा सोडू? भीष्म द्रोणांसारख्या पूज्य पुरुषांवर विजय मिळवून मला काय लाभ होणार? त्याच्या अंतर्मनात भीती, मोह आणि दया एकत्र गुंतली आहे. पण श्रीकृष्ण शांत आहेत. ते स्मित करून म्हणतात, अर्जुना, तू जे बोलतोयस ते दयनीय आहे. ज्ञानाचं बोलतोयस, पण तुझं मन दुर्बल झालं आहे. हीच ज्ञानयोगाची सुरुवात. श्रीकृष्ण आता फक्त मित्र नाहीत, ते गुरु आहेत, मार्गदर्शक आहेत, सत्य सांगणारे आहेत. श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना, तू ज्यांच्यासाठी शोक करतोस ते खरे अर्थाने कधीही नष्ट होत नाहीत. असलेले कधीही नाहीसे होत नाहीत, आणि जे नाहीत ते अचानक प्रगट होत नाहीत. म्हणजेच आत्मा अमर आहे. ही देहयात्रा क्षणभंगूर आहे, पण आत्मा शाश्वत आहे. शरीर जन्म घेतं आणि नष्ट होतं, पण आत्मा कधीही मरत नाही. हा उपदेश म्हणजे जीवनाचं सूत्र आहे. आपण देह नाही, आपण आत्मा आहोत. आणि जेव्हा हा विचार मनात उतरतो तेव्हा दुःख, भय आणि मोह आपोआप वितळतात. श्रीकृष्ण पुढे सांगतात, अर्जुना, कर्म करणे हे तुझं कर्तव्य आहे. कर्म टाळून कोणीही सुख किंवा मुक्ती मिळवू शकत नाही. ते अर्जुनाला स्मरणात करून देतात, धर्मासाठी केलेलं कर्म पवित्र असतं. युद्ध इथे बाह्य नाही, तर अंतर्गत संघर्षाचं प्रतीक आहे. सत्य आणि असत्य यांच्यातील लढाई. या भागात आपण पाहिलं श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या मोहाचं रूपांतर ज्ञानात केलं. हीच ज्ञानयोगाची पहिली पायरी. पुढील भागात म्हणजेच भाग 24 मध्ये आपण शिकणार आहोत आत्म्याचं अमरत्व आणि देहाची नश्वरता, जिथे श्रीकृष्ण सांगतात, नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकः. तोपर्यंत मन शांत ठेवा, विचार शुद्ध ठेवा आणि दररोज या प्रवासात आमच्यासोबत जोडा अमोक चॅनलवर. जय श्रीकृष्ण. धन्यवाद.